असलेले सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आता काही क्षणातच सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि सन्मान्य राणे साहेब हे या मंचावर येणार आहेत आणि त्या अगोदर कमी बॉल मध्ये जास्त रन बनवण्याची जबाबदारी आमच्यासारख्या खेळाडूंवर आहे. आजची ही सभा प्रचाराच्या निमित्ताने होते आहे. मी नांदगावकर साहेबांना सांगेन की साहेब, काल पण एक सभा झाली, ग्राउंडच्या पेक्षाही 50% पुढे स्टेज बांधला गेला आणि आमच्या सिंधुदुर्गामधल्या लग्न समारंभाला पण कालच्या सभेमध्ये पेक्षा जास्त गर्दी असते. एवढी छोटीशी सभा कालच्या इकडे झालेली होती आणि काल बोलत असताना उबाटाचे पक्षप्रमुख इथे आले होते. त्यांचे 10 वर्ष त्यांचे खासदार 2014 आणि 19ला आदरणीय मोदी साहेबांना बघून त्यांना इकडच्या रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जनतेने मतदान केलं आणि कालच्या सभेमध्ये माझ्या निवडून गेलेल्या खासदारांनी 10 वर्ष नेमकं काय केलं हे सांगण्यापेक्षा फक्त शिव्या शाप देण्याच्या पलीकडे पक्षप्रमुखांनी काही केलं नाही. काल म्हटलं की मी कुठलं तरी गाणं ऐकलं सुरुवातीला भाषणाचा. मग आज आम्हालाही या सभा सुरू होण्याच्या अगोदर आम्हाला हे गाणं ऐकायला मिळालं किंवा वाचायला मिळालं की गप रे फावड्या. काल फार पटपट करून गेलेला आहे. उत्तर देण्यासाठी 4 जून नंतर आम्ही सभा घेऊ आणि इंटरेस्ट सकट जे काय बोललेलं आहे सगळं काय परत देण्याची तयारी आमच्यावर आहे, आमची आहे. कारण का हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं, आमच्यावर तसे संस्कार टाकले आहेत की अंगावर आला तर शिंगावर निश्चित घ्या, म्हणून तुम्हाला काय आम्ही सोडत नाही. म्हणे राणे साहेबांना गाडण्याची भाषा करत होते की आमच्या आडवे आले तर आम्ही गाडू. आता ज्या व्यक्तीला मानेवरचं मच्छर मारता येत नाही आणि ते कसं मारू हे आपल्या पगारी कामगाराला स्वतःच्या इंटरव्ह्यू मध्ये जो माणूस विचारतो, ज्याला उठायला पायावर उठायला 2 माणसं लागतात, तो आम्हा लोकांना गाडण्याची भाषा या सिंधुदुर्गातून करतात. हे आश्चर्य. 2005 ची जरा पोट निवडणूक कदाचित उद्धवजी विसरले असतील. कुठल्या कुठल्या गलीतून उद्धवजींना कसं इकडून पळून लावलेलं हे परत आठवण करायचं असेल, करून द्यायचं असेल तर 4 जून नंतर आवर्जून यावं. मग आम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला आठवण करून देऊ. पण ही निवडणूक आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर लढवायची आहे. आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये जे काही 10 वर्ष एक निष्क्रिय खासदार इथे निवडून गेला, ज्या पंतप्रधान मोदी साहेबांना बघून आमच्या इकडच्या मतदारांनी त्याला निवडून दिलं, त्याला खासदार म्हणून पाठवला, हे गेली 10 वर्ष त्यांनी रडण्याच्या पलीकडे आमच्या ह्या मतदारसंघामध्ये काहीही केलं नाही. हे आम्हाला गावागावामध्ये मतदार सांगताय. त्यांनी एक असा प्रश्न आमच्या ह्या मतदारसंघाचा सोडवला, याबद्दल थोडी माहिती द्यावी, कुठेतरी माहिती द्यावी. BSNLचा प्रश्न असो, इकडच्या रस्त्यांचा प्रश्न असो, कुठलाही प्रश्न या गेल्या 10 वर्षामध्ये हे विनायक राऊत नावाचा प्राणी सोडूच शकला नाही. फक्त जेव्हा काय कॅमेरा समोर आला की नुसतं शिव्या शाप देणं, राणे साहेबांवर टीका करणं, आमच्या फडणवीस साहेबांवर टीका करणं, आमच्या मोदीजींवर टीका, एवढाच एक कलम कार्यक्रम. अरे बाबा, 10 वर्ष तू नेमकं काय दिवे लावले?
तू तरी बोलला पाहिजे किंवा काल तुझ्या पक्षप्रमुखाने तरी आम्हाला सांगितलं पाहिजे होतं, तेवढं आम्हाच्याही ज्ञानात भर पडे. आता आमचे केसरकर साहेब थोड्या वेळ पोचतील. सावंतवाडीमध्ये खरं म्हटलं सावंतवाडीकरांना आज मेजवानी आहे, कारण का कधी नाही तर आमच्या सिंधुदुर्गामध्ये पेंग्विन पाहायला मिळणार आहे. आलाय तिकडे पटपट पट करायला, म्याव म्याव करायला. थोडं म्याव म्याव बोललं, एवढी मिरची झोंबली नांदगावकर साहेब 15 दिवस जेलमध्ये टाकली. पण याला बघितल्यानंतर ऐकल्यानंतर हा कुठल्या आवाजाने बाळासाहेबांचा नातू वाटतो, हा खरं म्हणलं तर संशोधनाचा विषय आहे. मला मत द्या, हे बाळासाहेबांचा नातू बोलूच शकत नाही. आमच्या अमितजीनं बघा कसं ठणकावून भाषण करतात, वाटतात की बाबा बाळासाहेबांचे सगळे गुण घेतलेले आहेत. हा फॉल्टी पीस आहे, फॉल्टी पीस आहे. चायनीज मॉडेल असतो ना, फोन बाहेरून व्यवस्थित दिसतो, आतमध्ये मशीनच चालत नाही. म्हणून आता सावंतवाडीकरांना प्रश्न पडला असेल की भाषण करणारा तो आहे का ती आहे, हा मोठा प्रश्न पडला असेल. म्हणून उगाच आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये येऊन वातावरण खराब करू नका. तुम्ही आमच्या विकासासाठी, आमच्या लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणण्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार आहात? तुमच्या खासदारांनी 10 वर्ष, तुमचा खासदार 10 वर्षामध्ये 7 वर्ष सत्ताधारी खासदार होता. 2014 ते 19 मध्ये जेव्हा शिवसेना भाजपची सत्ता केंद्रात आणि राज्यात होती, तेव्हा तुमच्या खासदार विनायक राऊतांनी काहीही केलेलं नाही. मग तर 2.5 वर्ष उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते, तिथेही हे मासे आमच्यासाठी काय करू शकले नाही. आणि आता शेमड्यासारखं रडण्याचं काम सुरू आहे की मी विरोधी पक्षाचा आमदार आहे, मी खासदार आहे, मी काहीच करू शकलो नाही. संपलेले विषय सगळे बाहेर आणतायत. सिडकोचा कुठला तरी विषय बाहेर काढलेला आहे. आता सिडकोचा विषय इथे कुठल्या जनतेच्या चर्चेत पण नाही, कोण विचारत पण नाही. सिडकोची जी काय ती काय बातमी किंवा ती काय अधिसूचना होती ती रद्द पण झाली आहे, त्याची काय चर्चा पण नाही. आणि मी पण आमच्या ह्या मतदारसंघाच्या जनतेला विश्वास देईन, 4 जूनला तुमचे खासदार हे सन्मान्य राणे साहेब असतील. या कोकणावर येणारा प्रत्येक संकट गेली 35 वर्ष राणे साहेबांनी तुमच्यापर्यंत कधीही पोचू दिला नाही. म्हणून भविष्यामध्ये पण तुम्ही या सिडको फिडकोची चिंता करू नका, एवढा विश्वास मी माझ्या इकडच्या जनतेला देईन. पण कधीतरी त्या विनायक राऊताला आला तर त्याला विचारा की बाबा सिडको करतोयस ना, सिडकोचा फुल फॉर्म तरी बोल बाबा, काय म्हणतात, काय अर्थ आहे त्याला. आता पाणबुडी प्रकल्पाच्या बद्दल बोलला, आता आमचे केसरकर साहेब पोचतील बरोबर. पाणबुडी प्रकल्प सावंतवाडी वेंगुर्ला मध्ये आणणार होते. आता त्या पाणबुडी प्रकल्प जेव्हा आला तेव्हा हाच पेंग्विन तिकडे पर्यटन मंत्री म्हणून होता. पूर्ण दिवस नाईट लाईफच्या नावाने तिथे थेरं करायची, तिथे महिलांवर शोषण करायचं, दिशा सालियान, सुशांत सिंग राजपूत सारखे प्रकरणं बाहेर काढायची, तिथे तोंड काळं करायचं. आणि महाराष्ट्राकडे येणारे हे चांगले प्रकल्प पर्यटन मंत्री म्हणून ह्यांनी लक्ष दिलं नाही, ह्याच्यामुळे इकडं तो प्रकल्प होऊ शकला नाही. म्हणून कोकणाचा कोण खऱ्या अर्थाने विरोधक असेल तर हे उद्धव ठाकरे आणि त्यांचा तो पेंग्विन आहे, एवढं मी ह्या निमित्ताने आवर्जून सांगितलं. म्हणून उगाच तुमची जे काय पाप आहेत ना ते आमच्यावर टाकू नका. तुम्ही काय करू शकता ते सांगा. आता कालच्या त्या सभेमध्ये आमच्याकडे पण आहेत मित्र, मध्ये मध्ये मुद्दामून सभा दाखवतात, काहीतरी क्लिप दाखवतात. आमचे पत्रकार मित्र आहेत, इकडे आले तर तिकडे बरोबर जातात, पुरे दिवस बातमी चालली पाहिजे ना. तर नंतर आले काय साहेब बघा हे लोक असे बोललेले आहे. आता मला आश्चर्य असं वाटलं की राम मंदिरासाठी पूर्ण देशातला प्रत्येक हिंदू 500 वर्षापासून ज्याची वाट पाहत होता, त्या राम मंदिराच्या निर्माणासाठी आमच्या राष्ट्रीय स्वयंसंघाचे कार्यकर्ते असो, हिंदू समाजाचा प्रत्येक व्यक्ती असो, राम मंदिरच्या निर्माणाच्या अगोदर प्रत्येक घराघरामध्ये फिरला आणि अक्षता वाटपाचा कार्यक्रम घेतला. हे पुण्य काम हिंदू समाज उत्स्फूर्त पद्धतीने करत होता. आणि कालचा तो कुडाळ मालवणचा आमदार आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी
की ते काहीतरी मी चांगलं बोलतो हे दाखवण्यासाठी काल त्यांनी असंख्य हिंदू समाजाचा अपमान त्यांनी या निमित्ताने केला. त्यांनी सांगितलं जी काय अक्षता वाटली गेली गावागावामध्ये त्या अक्षता जे हातात दिला गेला राम बिजरीच्या निमित्ताने ती किराण्याच्या दुकानातून आणली गेली होती. हे आश्चर्य आहे. म्हणजे नेत्याला खुश करण्यासाठी ज्या हिंदू समाजातून तुम्ही येता त्यांचंही अपमान करण्याचं काम इकडचे उभाटाचे लोकप्रतिनिधी आमदार करत असतील तर त्याला चोख उत्तर येणाऱ्या 7 मेला हिंदू समाज निश्चित पद्धतीने देईल एवढा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. म्हणून परत जाता जाता आपल्या सगळ्यांना विनंती करेन जे काय बोलायचं आहे आपले राजसाहेब ठाकरे आणि राणे साहेब निश्चित पद्धतीने बोलतील आपल्याला सगळ्यांना समजवतील. पण मी आपल्याला विनंती करणार आहे की तिन्ही पक्षाच्या सगळ्या पक्षाच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याकडे आजची रात्र आहे उद्या आहे आणि परवा मतदान आहे. जागता पहारा दिला पाहिजे. आजपासून 7 तारखे रात्रपर्यंत कोणीही झोपता कामा नये असा निर्धार करून तुम्ही दिवस रात्र मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम करायला पाहिजे. कारण का परत 5 वर्ष परत चुकून तो अगर विनायक राऊत परत इथे बसला तर वरती मोदी साहेब चांगले निर्णय घेत असताना ते आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या मतदारांपर्यंत पोहोचूच शकणार नाही अशी अवस्था इकडच्या मतदारांची होईल. तुम्ही एक लक्षात घ्या की राणे साहेबांना मत म्हणजे मोदी साहेबांना मत मोदी साहेबांना मत म्हणजे विकसित भारताला मत असा निर्धार करून तुम्ही येणाऱ्या 7 मेला कमळ या चिन्हावर मतदान करून सन्मान्य राणे साहेबांना ऐतिहासिक मताधिक्य करून निवडून द्या एवढीच कळकळीची विनंती या निमित्ताने करतो. आणि परत एकदा आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सन्मान्य राजसाहेब ठाकरेंना आणि सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेते मंडळींना या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद नितेशजी. अच्छा या प्रचार सभेला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार श्रीयुत राजू पाटील देखील उपस्थित आहेत. आणि यानंतर मी दीपक केसरजी यांचं स्वागत करून त्यांना कृपया उपस्थितांना मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. यांना वंदन करतो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आणि घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. स्टेजवरील बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, ही खरं तर लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेची निवडणूक ही देशाची निवडणूक असते. देशाच्या पाहिजे पण प्रत्यक्षात आपल्याला काय दिसतं की इथं येऊन एकामेकाची उणीदिवणी काढायची टोमणे मारायचे याच्या पलीकडे काहीही कालच्या कणकवलीच्या सभेमध्ये घडलं नाही ही वस्तुस्थिती आहे. आपला देश कुठल्या परिस्थितीमध्ये होता आज कुठल्या परिस्थितीमध्ये आहे याची तुम्हा आम्हा सर्वांना जाणीव आहे. एक काळ असा होता की आम्ही ज्यावेळेला परदेशामध्ये जायचो त्यावेळेला गरीब देशाचे नागरिक म्हणून आमच्याकडे बघितलं जायचं. आज एका सन्मानाची वागणूक ही तुम्हा आम्हा सर्वांना मिळते आणि याचं खरं कारण कोण असेल ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आजची निवडणूक ही भारताच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. आपण जर भारताचं एकंदरीतच तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की एक काळ असा होता की आम्ही शस्त्रास्त्र आयात करायचो. मोदी साहेबांनी मेक इन इंडिया सुरू केलं आणि आज भारत
हा जगातला 3ऱ्या क्रमांकाचा शस्त्रास्त्राचा निर्यातदार आहे. कुठल्याही देशाची हिंमत होत नाही आपल्याकडे वाकड्या डोळ्याने बघण्याची. आपल्या एकमेव असा कोटी लोकांना जो मोफत अन्नधान्य पुरवतो. आपल्या शेजाऱ्याची स्थिती काय आहे? आपल्या देशाचे 2 तुकडे झाले, हिंदुस्थान आणि पाकिस्तान, आणि आपल्यातला एक भाग जो आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे तो पाकिस्तानने बळकावला, ज्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो. तुमच्यापैकी अनेक लोक रोज युट्यूब बघत असतात. युट्यूबवर गेलात आणि पाक ऑक्युपाईड काश्मीर असं जर आपण त्याच्यावर टाईप केलं तर आपल्याला दिसेल की त्या ठिकाणी लाखोचे मोर्चे निघतात. आणि लाखोचे मोर्चे निघाल्यानंतर त्याच्यामध्ये घोषणा काय असते की आम्हाला मोदी साहेबांसारखा पंतप्रधान पाहिजे आणि आपल्याला पुन्हा एकदा भारतामध्ये जायचं आहे. कारण त्यांच्याकडे 200 रुपये किलो गव्हाचं पीठ आहे, त्यांच्याकडे 200 रुपये किलो कांदा आहे, 300 रुपये लिटर पेट्रोल आहे. भारत मात्र मोफत अन्नधान्य आपल्या देशवासियांना पुरवतो. म्हणून अशा पंतप्रधानांचा तुम्हा आम्हाला अभिमान असला पाहिजे. ही देशाची निवडणूक आहे आणि देशाच्या निवडणुकीमध्ये एक असा मंत्री की जो आज देशाच्या पातळीवर 5व्या क्रमांकावर आहे, ज्याला करोनाचं संकट आलं आणि आपली अर्थव्यवस्था कोसळत होती, त्याला राणे साहेबांवर जबाबदारी होती ती अर्थव्यवस्था सांभाळण्याची. 5.5 लाख कोटी रुपये त्यांनी खर्च केले आणि इंडस्ट्रीचं पुन्हा एकदा जाग्यावर आणलं. ही वस्तुस्थिती आहे बांधवांनो, आणि म्हणून पंतप्रधानांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं. आपल्याला राजसाहेबांचं इथं आगमन होत आहे. आपण सर्वच जण त्यांचं भाषण ऐकायला इच्छुक आहात, परंतु मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की शेवटी ही लढाई कोकणाच्या स्वाभिमानाची लढाई आहे. कोकणाचा असा एक वाघ की ज्याने कोकणाच्या विकासाला गती दिली, आणि तुम्ही आम्ही सगळे कोकणाचे नागरिक आहोत. आपल्या भूमीचा स्वाभिमान राखा, आपल्या सुपुत्राचा स्वाभिमान राखा, आणि ज्या वेळेला बाहेरची लोक येतात आणि आपल्या सुपुत्राचा अपमान करतात त्याला कोकणी जनता आपला कोकणी बाणा निश्चितपणे दाखवून देते. तो कोकणी बाणा आपण सर्वांनी दाखवून द्या अशी आपल्याला मनापासून विनंती करतो. आणि काल जे काही बोललं गेलं त्याचं सविस्तर उत्तर हे आदरणीय राणेसाहेब या ठिकाणी देतीलच. मी मनापासून या ठिकाणी आदरणीय राजसाहेबांचं, आदरणीय राणेसाहेबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपल्याला काही गोष्टी या निश्चितपणे सांगितल्या गेल्या पाहिजेत. एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की शेवटी शिवसेना म्हणजे कोणाची शिवसेना आहे? शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे. आणि म्हणून कालच अमित शहाजींनी सांगितलेलं आहे की बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार कोण आहेत, तर ते राजसाहेब आहेत, ते आदरणीय राणेसाहेब आहे, आदरणीय शिंदे साहेब आहे. मनापासून आदरणीय राजसाहेबांचे स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संबोधन. रत्नागिरीचा मला देता करावी, जनतेचा कैवारी स्वाभिमानाची भरारी. रत्नागिरीचा मला देता करावी, जनतेचा कैवारी स्वाभिमानाची भरारी. हे त्याचे न्यायावर प्रहार करणे, जिंकून आणू महायुतीला आपण बहुमताने. विजयी हो साहेबात दे नारायण राणे, आपले नारायण राणे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी.
मी दीपक केसरजींना विनंती करतो आपण या सभेत संबोधित करावं. मी एक दोन गोष्टीच आपल्याला सांगतो ज्या गोष्टी शिवसैनिकांना माहिती नाही आहेत. 1989 साली दीनाबामा पाटील हे त्यावेळेला आमदार होते आणि कामगार नेते होते आणि त्यावेळेला मुलुंडला एक सभा झाली आणि त्या मुलुंडच्या सभेमध्ये पवार साहेब हे बाळासाहेबांबद्दल बोलले आणि बाळासाहेबांच्या काही व्यक्तिगत गोष्टींवर सुद्धा त्यांनी टीका केली. शेवटी ते बाळासाहेब आहेत. त्याच मैदानावर एक आठवड्याच्या आत त्यांनी सभा घेतली आणि पवार साहेबांचा पूर्ण इतिहास त्यांनी त्या सभेमध्ये सांगितला आणि त्यांना चॅलेंज दिलं की हे खोटं असेल तर तुम्ही शिवाजी पार्कवर या आणि हे खोटं सिद्ध करून दाखवा, नाहीतर मी हे तुम्हाला खरं सिद्ध करून दाखवतो. एका मराठी माणसाच्या राजकीय जीवनाचा हा प्रश्न होता आणि म्हणून त्यावेळेला जोशी सर होते. त्यांनी दोघांची मीटिंग घडवून आणली आणि नंतर समझोता झाला की एकामेकाबद्दल बोलायचं नाही. बाळासाहेबांनी त्याच्यानंतर ही मैत्री शेवटपर्यंत जपली, परंतु शिवसेना मात्र 4 वेळा जी फुटली त्याच्यामध्ये पवार साहेबांचा निश्चितपणे हात होता. प्रत्येक वेळेला ते त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते. आणि मला एकच विचारायचं आहे, बाळासाहेबांना ज्यांनी दुःख दिलं त्यांना बरोबर घेऊन आज जर कोणी वावरत असेल, व्यक्तिगत माझा पवार साहेबांबद्दल अतिशय आदर आहे, परंतु वस्तुस्थिती काय आहे की हे जर घडू शकतं महाराष्ट्रामध्ये तर मग ज्यांच्यामुळे बाळासाहेबांना दुःख झालं त्यांच्याबरोबर युती करायची. बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेस बरोबर युती करण्याचा प्रसंग येईल त्या दिवशी मी शिवसेनेचं दुकान बंद करेन. हे बाळासाहेबांचं वाक्य आहे. आणि त्याच्यामुळे मला एकच गोष्ट आपल्याला सांगायचं आहे, शिवसेनेची सुरुवात जी झाली मुंबईमध्ये ती कम्युनिस्टांबरोबरच्या लढाईमध्ये झाले. बाळासाहेबांचं फार मोठं एक द्रष्टे असे ते नेतृत्व होतं. त्यांना माहिती होतं की ज्या ठिकाणी कम्युनिस्ट असतील त्या ठिकाणी उद्योगधंदे वाढत नाहीत. त्यांनी त्या काळामध्ये जो लढा दिला, अनेक लोकांना जन्मठेपा झाल्या, ही वस्तुस्थिती आहे. परंतु कम्युनिस्टांचं नाव मुंबईतून त्या ठिकाणी हद्दपार झालं आणि आज परिस्थिती काय आहे की त्याच कम्युनिस्टांबरोबर युती ही उभाठाने केलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. एक काळ असा होता की मुंबईमध्ये पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके वाजले जायचे. बाळासाहेबांनी ते सगळं बंद केलं आणि आज त्या फटाके वाजवण्याबरोबर युती करणार हे बाळासाहेबांना कधी आवडलेलं नसणार याची मला खात्री आहे. आणि म्हणून स्टेजवरून काय बोलायचं, मोठ्या मोठ्या लोकांबद्दल मला बोलायचं नाही आहे, पण तुम्ही ज्या वेळेला हिंदुत्व सोडता त्यावेळेला हिंदुत्व हा बाळासाहेबांचा प्राण होता. ही वस्तुस्थिती आहे. माझ्यासारखा मनुष्य मतभेद होऊ शकतात, परंतु मला भाजपमध्ये बोलवलेलं होतं, स्वतः पंतप्रधानांनी बोलवलेलं होतं, संरक्षण मंत्री मला घेऊन गेले, त्यावेळेला सुद्धा मी सांगितलेलं होतं की मोदी साहेबांच्या समोर गेलो तर मला भाजपमध्येच प्रवेश करायला लागेल. परंतु शिवसेना एक एकमेव असा पक्ष होता की ज्यांनी सर्वसामान्य माणसाला नोकरीची संधी दिली. पेट्रोल पंपावर गेलो तर पेट्रोल घालणारा मनुष्य सुद्धा म्हणतो जय महाराष्ट्र, आणि 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो तर तिथला मॅनेजर सुद्धा म्हणतो जय महाराष्ट्र. आणि हे घडवलं बाळासाहेबांनी. आणि ते बाळासाहेबांचे विचार ज्यावेळेला संपायला लागले त्यावेळेला एका कोकणच्या वाघाने त्या काळामध्ये एक संघर्ष केलेला होता आणि तो संघर्ष सुद्धा कोकणी माणसांनी बघितला. एक काळ असा होता की शिवसेनेमधून जो मनुष्य राजीनामा देतो, जो आमदार राजीनामा देतो तो पुन्हा निवडून येत नाही, अशी एक ख्याती होती. राणे साहेबांनी 12 आमदारांचे राजीनामे दिले आणि त्याच्यापैकी 11 आमदारांना पुन्हा एकदा निवडून आणलं. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आपल्याला कोकणचा स्वाभिमान विसरून चालणार नाही. आपल्याला जे सांगितलं जातं ही वस्तुस्थिती नाहीये एवढंच मला सांगायचं आहे. कारण जी युती घडली महाराष्ट्रामध्ये ही युती आदरणीय बाळासाहेबांनी घडवलेली होती. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्यांची हिंदुत्वाची व्याख्या ही फार व्यापक होती. हिंदुस्थानमध्ये राहतो आणि ह्या भूमीवर प्रेम करतो तो हिंदू, ही त्यांची व्याख्या होती. आणि म्हणून भारतामध्ये राहून कोण पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असेल तर तो हिंदू नाही. भारतामध्ये राहून जर कोण खलिस्तान जिंदाबाद म्हणत असेल तर तो हिंदू नाही. ही त्यांची व्याख्या होती. आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल एका केंद्रीय मंत्र्याने उद्गार काढले त्या ठिकाणी. बाळासाहेबांनी कायमस्वरूपी त्याला मुंबई बंद केली. ही वस्तुस्थिती आहे. आणि आज परिस्थिती काय आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल बोलायचं आणि
राजपुत्र जाऊन त्यांना मिठी मारतात राहुल गांधींना, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला कोणावर टीका करायची नाही आहे. तुम्ही येऊन आमच्यावर टीका केली तर आम्ही त्याचं 100% उत्तर देऊ शकतो. कालच्या सभेमध्ये असं सांगण्यात आलं की काजूचा प्रश्न सोडवला नाही. काजूच्या समितीचा मी स्वतः अध्यक्ष होतो, अर्थ राज्यमंत्री होतो. या अहवालाकडे 2.5 वर्षामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी साधं ढुंकून सुद्धा बघितलं नाही. महाराष्ट्रामध्ये बदल झाला आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये 1500 कोटी रुपये हे काजू धोरणाला देण्यात आले. त्याच्यापैकी 290 कोटीची भरपाई या वर्षी आपण देतोय आणि पुढच्या वर्षीपासून काजूची खरेदी सुरू करतोय. आणि म्हणून कोणी टीका केली तर त्याच्यावर आपण कृपया विश्वास ठेवणे अशी विनंती आहे. असं सांगण्यात आलं की या ठिकाणची पाणबुडी ही गुजरातला गेली. मी स्वतः अर्थ राज्यमंत्री होतो. 65 कोटी रुपये मंजूर केले पाणबुडीसाठी. जवळजवळ 150 ते 200 कोटी रुपये पर्यटनासाठी MTDCला पाठवले. कोण होतं पर्यटन मंत्री? आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते. त्यातला 1 रुपया सुद्धा खर्च झाला नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ही वस्तुस्थिती जनतेला कळलं पाहिजे. एका ठिकाणी असे मंत्री की ज्यांनी भारतामध्ये इंडस्ट्रीज बंद पडत असताना त्या इंडस्ट्रीज उभ्या केल्या. मुख्यमंत्री काळामध्ये रस्ते, पाणी, धरणं सगळं काही आपल्याला दिलं. त्याच्याबरोबर उभं राहायचं की इथे येऊन खोटा आरोप करणाऱ्या लोकांबरोबर उभं राहायचं, हा निर्णय हा कोकणातल्या माणसांनी करायचा आहे. म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये अनेक मीटिंग या लोकांनी येऊन घेतल्या. त्याला लोकांनी त्यांना विचारलं की गेल्या 10 वर्षामध्ये खासदार निधीतून एकही काम केलेलं आम्हाला दाखवा. त्याचं उत्तर ते देऊ शकले नाहीत. केवळ इथं येऊन खोटं काहीतरी बोलायचं आणि दिशाभूल करायची, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून 2 शब्द बोललो. मनापासून या ठिकाणी राजसाहेबांचं स्वागत करतो. राणे साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपल्याला एक इतिहास घडवायचा आहे. आपली कोकणी बाणा एक राहिलेला आहे. कोकणी एक आपल्या माणसाची संस्कृती राहिलेली आहे. कोकणी मनुष्य कधीही कोणासमोर लाचार होत नाही. आणि जे आरोप आज मंत्र्यांवर केले जात आहेत, मी तुम्हाला या स्टेजवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने सांगतो की महाराष्ट्रामध्ये बदल घडला हा केवळ बाळासाहेबांच्या विचारासाठी घडला. कोणीही एक कफरदिकही यांच्याकडून घेतलेली नाही आहे. इथं यायचं आणि खोके खोके म्हणायचं, दुसऱ्याला गद्दार म्हणायचं, या सगळ्याचं उत्तर आदरणीय राजसाहेब आणि राणेसाहेब तुम्हाला देतील. परंतु कोकणी मनुष्य म्हणून आपण कधीही हे सहन करायची गरज नाही. आम्ही नेहमी तुमच्या हितासाठी भांडलेलो आहोत. आणि मी आपल्याला खात्री देतो की पुढे सुद्धा राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण कोकणच्या हितासाठी कार्यरत राहू, एवढी आपल्याला ग्वाही देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद केसरकर साहेब. गार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी. केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी पार पडताना देखील कोकणावरची एक तसुभरी आस्था कमी न देणारे आपले लोकप्रिय उमेदवार नारायणरावजी राणे यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावं. धन्यवाद. आज आपल्याकडे कणकवलीमध्ये नवनिर्माण सेनेचे माननीय अध्यक्ष राजजी ठाकरे आलेले आहेत. त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. या सभेला उपस्थित माननीय राजजी ठाकरे, सन्माननीय दीपक केसरकरजी शिक्षण मंत्री, सन्माननीय बाळा नांदगावकर, सन्माननीय आमदार नितेश राणे, सन्माननीय आमदार राजू पाटील, माननीय आनंदराव अडसूळ, सन्माननीय नितीन सरदेसाईजी, सन्माननीय अविनाश अभ्यंकर, सन्माननीय प्रभाकर सावंतजी, सन्माननीय ज्ञानेश्वर म्हात्रेजी,
सर्व उपस्थित भारतीय जनता पक्ष, नवनिर्माण सेना आणि महायुतीचे मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, बंधू भगिनीनो आणि मित्र आणि पत्रकार मित्र, लोकसभेची निवडणूक अवघ्या 2 दिवसावर येऊन टेपलेली आहे. 7 तारीखला होऊ घातलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ म्हणून ही आजची सभा आहे. या सभेसाठी माननीय राजजी ठाकरे आलेले आहेत. त्यांना मी आमंत्रण दिलं, एक फोन केला आणि सांगितलं, राजजी आपण कोकणात या. मी पुढे काही बोलण्या अगोदर म्हणाले मी येणार. शब्द द्यावा आणि तो पुरा करावा, त्याला म्हणतात राजजी ठाकरे. आणि म्हणून आज ते आले आहेत. हा जो कोकणातला लोकसभेचा मतदारसंघ आहे, सावंतवाडी ते चिपळूण 300 किलोमीटर अंतर आहे. काल रत्नागिरीमध्ये माननीय अमितजी शाह यांची सभा झाली. त्या सभेमध्ये आपण परत मोदी साहेबांना, नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान का करावं यावर ते बोलले. गेल्या 10 वर्षात 2014 ते आज मितीपर्यंत गेल्या 10 वर्षात माननीय मोदी साहेबांनी या देशासाठी, देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी, विकसित भारत बनवण्यासाठी, आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी जे काम केलं, हे पाहता मोदी साहेब परत तिसऱ्यांदा यावेत आणि भारत महासत्ता बनवण्याचं काम त्यांच्या हातून व्हावं. अमित शाह म्हणाले, यासाठी आपल्याला माननीय नरेंद्र मोदी साहेब पाहिजे. मित्र, मी यापूर्वी म्हणालो, 2014 साली भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 11 नंबरवर होता. आज भारत 5व्या क्रमांकावर आहे. 10 वर्षात 5व्या क्रमांकावर आहे. पण त्याच वेळी मोदी साहेब म्हणाले, आता भारत 5व्या क्रमांकावर आहे, पण 2030 साली भारत 3ऱ्या क्रमांकावर जाणार आहे, आम्ही आणणार आहोत. मोदी साहेबांनी या 10 वर्षात एका बाजूला देशाची अर्थव्यवस्था सुधारली, तर दुसऱ्या बाजूला 140 कोटी जनता या देशात आहे, त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तेवढ्यात 2020ला कोरोना आला. परदेशात अनेक देश कोरोनामुळे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यहानी झाली. आपल्या देशाही लाखो लोक गेले. आणि त्यावेळेला मोदी साहेबांनी या देशातल्या जनतेला वाचवण्यासाठी भारतातच लस निर्माण केली. भारत परदेशात मिळून 220 कोटी लसीकरण मोदी साहेबांनी करून घेतले. वॅक्सिनही तयार केलं पुण्यामध्ये. मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक राज्याला वॅक्सिन पुरवठा केला. आणि देशामध्ये कोरोनाच्या कार्यकाळात जे लोक मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत होते, त्यांना वाचवण्याचं काम आमच्या मोदी साहेबांनी केलं. नवीन औषधं आणली, कोरोनासाठी बनवून घेतली, प्रत्येक राज्याला दिली आणि महाराष्ट्राला पण दिली. त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते, जे काल इथे होते, खास बोलायला आले. त्यावेळेला मोदी साहेबांनी पाठवलेली औषधं टेंडर काढले. गोरगरिबांना औषधं फुकट द्यायला पाहिजे होती, ती दिली नाहीच. उलट
प्रत्येक टेंडर मागे 15% कमिशन मागितलं. अनेक टेंडर घेणारे पळून गेले आणि दिलं. त्यांची आता चौकशी चालू आहे. मोदींनी त्याच काळामध्ये उपासमार चालू आहे, कंपन्या बंद आहे, नोकरी धंदे बंद आहे, पगार मिळत नाही. आणि म्हणून मोदी साहेबांनी त्याच वेळेला 140 कोटी जनतेपैकी 80 कोटी गरीब जनतेला मोफत धान्य तेव्हा सुरू केलं. आजही सुरू आहे, पुढच्या 5 वर्ष सुरू राहणार. मोदीने एका बाजूला मोफत धान्य तर यांनी कमिशन. हा फरक आहे, फरक आहे. बांधव, आज आम्ही सांगतोय आपके बार 400 पार. कशासाठी? मोदी सरकार तिसऱ्यांदा यावं, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनावं आणि हा देश प्रगतीकडे जावं. महिलांसाठी किती योजना आणल्या? एकूण 54 योजना मोदीने आतापर्यंत 10 वर्षात जाहीर केल्या. प्रत्येक तालुक्यामध्ये 60% 70% लाभार्थी आहेत. महिलांसाठी किती योजना? मुद्रा योजना आणली. मुद्रा योजनेमध्ये गॅरंटी नाही आणि व्याजही नाही. महिलांची ग्रामीण भागात अडचण शौचालयाची होती. मोदी साहेबांनी किती शौचालय 10 वर्षात दिले? 11 कोटी 72 लाख शौचालय दिले. तर 8 कोटी घरांना नळाने पाणी दिलं. 4.25 कोटी गरिबांना घर नव्हती, छत नाही, पक्की घरं दिली. 4.25 कोटी लोकांना. घरात आजारी माणूस पडला आणि पैसे जर नसेल तर माणूस जगत नाही, हॉस्पिटल नेऊ शकत नाही, घरात पैसा नाही. हे ओळखलं मोदी साहेबांनी आणि एक योजना चालू केली, आयुष्यमान भारत. 5 लाखाची मदत. बांधवनं काय सांगतोय? आम्ही सांगतो आम्ही काय केलं 10 वर्षात. जी दुसरी आघाडी आहे ना, या आघाडीचे लोक नाही तर फिरतायत देशभर, फक्त मोदी साहेबांना शिव्या घालणं. हे सरकार परत निवडून येणार नाही ची हमी देत आहेत. पण मोदीने केलेलं काम आणि कार्य याच्यावर काय बोलत नाही आणि स्वतःचंही काम सांगत नाही. काय केलं? आपल्या राज्यात 2.5 वर्ष शिवसेनेचे मुख्यमंत्री होते उद्धवजी ठाकरे. या 2.5 वर्षात त्यांनी जनहितासाठी, लोकहितासाठी, शेतकरी, कामगार काय केलं सांगावं काहीतरी. त्यांनी शिव्या घालायला निवडणुकीनंतर आपण तुम्हाला मैदान खुली करून देऊ आणि स्टेजी बांधून द्या शिव्या, कारण दुसरं काही येतच नाही. मला पत्रकाराने एक प्रश्न विचार. प्रश्न असा होता, उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे काय फरक? मला फरक प्रत्येक 2 माणसात असतो आणि हा फरक फारच आहे. नाही कोणता? मला राजजी ठाकरे मी ओळखतो ते असे आहेत, माणुसकी जोपासणारे राजजी ठाकरे, मैत्रीचं पावित्र्य टिकवणारे राज ठाकरे, दिलेला शब्द पाळणं हे राजजी ठाकरेंचं वैशिष्ट्य आहे. वक्तृत्व आणि एखादा विषय जनतेला समजून सांगायचा, पटवून सांगायचा, तो त्यांना आत्मसात काही स्किल, कौशल्य फक्त राज ठाकरेंमध्ये. राज ठाकरे राजकारणाचा अभ्यास विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असल्यापासून मी पाहतोय. कोणताही विषय चर्चा आणा, त्या विषयाला न्याय द्यायचं काम आतापर्यंत राज ठाकरेंनी केलेलं आहे. असे आमचे राज ठाकरे. आणि आता दुसरे, यांनाही बऱ्याच वर्षापासून ओळखतो. एखादा माणूस रस्त्याने नवीन शर्ट घालून निघाला आणि यांची गाडी मागे असली, बघा नवीन शर्ट शिवलं, कुठून आणलं असेल, पैसे कुठून आणले असतील. अरे पण तुला काय दुःख होतं? ते नवीन शर्ट घातलं, अभिनंदन कर, चांगलं शर्ट आहे. विकृती असलेला माणूस म्हणजे उद्धवजी ठाकरे.
आता आम्ही कोणाला काही म्हणतात, तो माझा इतिहास त्यांना, मी वयाच्या 15 वर्षापासून शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत 2 रुपयाची पावती फाडून परब क्लास मधून मी शिवसैनिक झालो. मला तेही ओळखतात माझं पूर्ण आयुष्य. आणि इथे आले काल एक वाक्य बोलले, हो शोभा देत नाही त्यांना. अहो एक माननीय मोदी साहेबांना शिव्या देता, अमित शहाना शिव्या देता. अहो कोणी कोणाबद्दल बोलावं याला काही मर्यादा आहे, संस्कार आहेत, याची नाही चिंता. फक्त शिव्या देणं अब के बार मोदी तडीपार. सोपं आहे काय? किती जण खासदार आहेत? 5 खासदार आहेत. शरद पवारांकडे किती आहेत? 3. 5 3 8. आणि गावभर फिरतोय ना 1 राहुल गांधी, त्याचे किती आहेत? 50. 58 खासदार. आमच्या आजच 303 आहेत आणि आम्ही 400 गाठणार आहे. सत्ता कशी काय येईल? काय राहुल गांधीचा जाहीरनामा मी वाचलो, हमारी सत्ता आ जाएंगी और हम 1 लाख रुपए हर घर के लिए बैंक में जमा करेंगे. हर घर वाले को 1 लाख रुपया उनके अकाउंट में जमा करेंगे. अरे सत्ता आली तर देणार ना, तो पण स्वतःच्या अकाउंट मधून 5 लोकांना तरी दे. बांधव नाही, फक्त हम हे करेंगे वो देंगे. पण आज सत्ता येतच नाही तुमची. हेच उद्धव ठाकरे, आता कोणी होते आमचे केसरकर बोलत होते खोके. आता खोक्याबद्दल उद्धव ठाकरेंनी बोलू नये, खरंच बोलू नये का त्याने कधी खोके घेतले नाही. मी कधी मातोश्रीच्या आतल्या गोष्टी कधी जाहीर सभेत बोललो नाही. पण मी एका दिवशी 7:30 वाजता बरोबर मातोश्रीत शिरलो आणि साहेब बसतात त्या कॅबिन मध्ये. कॅबिन उघडली, दरवाजा आज जातोय तर आज मोजणं चालू आहे स्पीड मध्ये. 3 जण बसले. मी तसंच लिफ्टने वर गेलो साहेबांकडे. साहेब बोलले काय चाललंय तुमच्या कॅबिन मध्ये? असं चाललंय, मोजणं चाललंय. अहो उमेदवारांकडून पैसे घेतात. साहेब बोललो ज्याच्यावर पैसे घेतले त्यांनी 30 वर्ष दिवस रात्र शिवसेनेसाठी आणि केसेस घेतल्या आणि त्याच्याकडून पैसे घेतात आणि ते मोजतायत. थांब इथे बेल मारले आणि बोलवलं. हे मी पाहिलंय, तुम्ही त्यांना काय खोक्या म्हणता? कधी उद्धव ठाकरे तुम्ही नोकरी केली? कधी व्यवसाय केलात? मर्सिडीज फिरवता कधी केली? काही बोलायचं खोके. अरे तुमच्यावर तुम्हाला सांभाळता आलं नाही. 40 आमदार डोळ्यासमोर बसलेले मिटिंगला चालत गेले, काही अडू शकला नाही, काही अडू शकला नाही. यावरून तुमची पात्रता, तुमची कुवत, क्षमता हे माहिती आहे सगळ्यांना. हे दमबिम द्यायचं काम तुमचं नाही हो. असं नाही की आम्ही सोडलं आणि तुमच्याकडे दिलं आणि तुम्ही चालू केलं, असं पण नाही ना. आम्ही काही सोडलं नाही. म्हणे आडवे आला तर गाडून पुढे जाईन. कसं जाणार? एक त्या गाड्याला ताकद लागते, वाकायला लागतं, ते तुम्हाला जमत नाही वाकायला. 20 पावलाच्या वर चालू शकत नाही आणि कोणाला गाडणार? नाव घ्या ना म्हणा. हे नको बोलू. शेवटी आम्ही माननीय बाळासाहेबांना आठवतो आणि त्यांच्या पुत्राबद्दल बोलताना जीवावर आमच्याबद्दल असं काय बोलू नका. आम्ही कृती करणारी माणसं आहे, आम्ही बोलणारी माणसं नाही आहोत. हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहेबांनी मला पाठवलं 90 साली. नारायण जा, तिथल्या लोकांनी तुला मागणी केली, जा तिथे. गेलं साहेब मला ओळखत नाही कोण, तुला जावं लागेल. आणि आलो. 34 वर्ष आली. काय नाही सिंधुदुर्गात केलं तुम्हीच सांग, मला सांगायची गरज नाही. काल कोणतरी उठून सांगायला पाहिजे होतं. ही जी सगळी धरणं आहेत ना, मोठी, मध्यम आणि लघु,
सगळी धरणं मी सुरू केली, पाणी टंचाई सिंधुदुर्गात नाही. अरे उंच उंच डोंगरावर जे धनगरवाडे आहेत ना, वीज मी पोचवली. एक घर असलं तरी वीज त्याच्या घरात आहे. अंधारात कोण सिंधुदुर्गात नाहीये. रस्ते, वाडी, गाव पण रस्ते डांबरीकरण मी पोचवले. शाळेत शिक्षक नव्हते, शिक्षक असलं तर वर्ग नव्हते. 425 शिक्षक कमी होते. माननीय मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, त्यांना सांगून स्पेशल केस करून 425 शिक्षक एकाच वेळा भरले. या जिल्ह्याचा विमानतळ असो, मेडिकल कॉलेज असो, 750 बेडचं हॉस्पिटल असो, हा हायवे 4 पदरी हायवे, समुद्र किनारा पहा, 121 किलोमीटर समुद्र किनारा आहे. आमचे मासेमारी करणारे जाग्यावर मासे विकायचे. आज युरोपमध्ये मासे जातात. एक्सपोर्ट होता मोठ्या प्रमाणात. सिंधुदुर्गामध्ये मोफा बाजूला आलाय. टेक्निकल सेंटर इथे ओरसला काढलं. इंजिनिअरिंग आणि फूड प्रोसेसिंग चे उद्योग इथे यावेत म्हणून त्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी 200 कोटीचं प्रशिक्षण ट्रेनिंग सेंटर काढलं. दोडा मार्ग मध्ये आपण मेडिकल हॉस्पिटलला लागणारे यंत्रसामग्री बनवणारे 500 कारखाने, सिंगापूरचे एक इन्व्हेस्टर आहे, अनु पाहतोय, पाहून गेलाय. बांधव पायाभूत सुविधा 100% दिल्या. आता फक्त नोकरीचा प्रश्न सोडवायचा आहे. एक प्रश्न मात्र इथे वारंवार पत्रकार विचारतात, का हो तुमच्या किनारपट्टीमध्ये सिडको जागा संपादित करताय का, ते जागा घेतायत का, सारखा प्रश्न विचार. मी सांगू इच्छितो, जर सरकारी अधिकारी कोण असतील, असं काय बनत जरी असेल ना, सिंधुदुर्ग किंवा कोकणातल्या कुठल्याही किनारपट्टी सिडकोने 1 इंच जागा खरेदी करायला देणार नाही, ऍक्विशन करायला देणार नाही. इकडे ऍक्विशन करायचं आणि दुसऱ्याला द्यायचं. इथे नाही, आम्ही मरीन पार्क नाही होऊ दिला हो जपान सरकारचं, मासेमारीवर परिणाम होईल म्हणून नाही दिला. संविधान नवीन पुढी सोडली. पर्यंत पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटना बनवली. हे घटना बघा बदलू पाहतायत मोदी साहेब. कोणी सांगितलं तुम्हाला? स्वप्न पडतात का न झोपता? मोदी साहेबांनी स्वच्छ शब्दात सांगितलं, अमित भाई शहानी सांगितलं, आम्ही घटना बदलत नाही. परत पूज्य बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही दैवत समजतो, नतमस्तक होतो. पण हे बोलण्याचा अधिकार काँग्रेस आणि त्यांच्या मांडी लावून बसलेले उद्धव ठाकरे शिवसेना यांनी, शरद पवार यांना आहे का बोलण्याचा अधिकार? या काँग्रेसने, बांधवांनो, काँग्रेसने 80 वेळा घटना 60 वर्षात बदलली. 80 वेळा. मग 80 वेळा घटना बदलली. सावरकरांबद्दल न बोलायचं बोलतायत राहुल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल माननीय बाळासाहेबांना गर्व होता, अनेक वेळा उल्लेख करायचा त्यांच्या कर्तृत्वाबद्दल, आणि आज जे सावरकरांविरुद्ध बाबासाहेबांच्या घटनेबद्दल बोलतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत आणि आम्हाला बोलतात तुम्ही घटना बदलताय. संविधान बदलने चला है, संविधान हम नहीं बदल रहे. फक्त खोटे आरोप करतायत. मोदी साहब बोले ये महाराष्ट्र में एक आत्मा भटक रहा है, अस्वस्थ है, वो भटक रहा है. लगेच दुसऱ्याशी नाव न घेता दुसऱ्यांनी खुलासा केला पवार साहेबांनी, हा माझा आत्मा भटकतोय. महागाईसाठी जनतेला महागाई वाढली आहे, तेव्हा जनतेची चिंता आहे, माझा आत्मा अस्वस्थ आहे. गरिबीमुळे आणि महागाईमुळे
नाही शेतकरी आणि महागाईमुळे. मला पवार साहेब विचारायचं आपल्याला, आपलं वय आता 84 वर्ष आहे, आपण 12 वर्ष केंद्रात कृषी मंत्री, 10 वर्ष 2 वर्ष संरक्षण मंत्री होता, महाराष्ट्राचे 4दा मुख्यमंत्री होता, 1 2 3 4 वेळा. एवढे वर्ष मंत्री केंद्रात राज्यात मुख्यमंत्री असतानाही या देशातला शेतकरी गरीब आहे, तो आर्थिक सबळ करण्यासाठी तेव्हा काही सुचलं नाही, तेव्हा अस्वस्थता आली नाही, तेव्हा गरीब दिसला नाही, महागाई तेव्हा जाणवली नाही. काही सोयीचं बोलायचं आम्हाला माहिती आहे, आणि मोदी साहेबांना उलटा टोला मारता. हा मी आहे, मला माहिती तुम्ही कबूल करणार, तुम्ही नेहमी अस्वस्थ असता, पण त्याच्यावर मार्ग कधीच काढत नाही. अस्वस्थता जावी म्हणून. असोत बांधवना, आपल्याला हा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, हा कोकण आर्थिक सबळ करायचं आहे. इथे बेकारी ठेवायची नाहीये. रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, प्रत्येक तालुक्याला इंग्लिश मीडियम शाळा मी दिली आहे. डॉन बॉस्को इथे आणलेला आहे. मेडिकल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. 1600 विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आहे. 450 डॉक्टर बनत आहेत. महिलांचे फूड प्रोसेसिंगचे क्लस्टर आपल्या जिल्ह्यात येत आहेत. महिलांसाठी, नोकऱ्यांसाठी, मुद्रासाठी 20 लाखाचं लोन, याच्यामध्ये व्याजही नाही आणि गॅरंटी नाही. हे सगळे उद्योग या कोकणामध्ये येणार. आपल्याला मी सांगेन, मी मंत्री जेव्हा पहिल्यांदा झालो तर माझ्याजवळ 8 कोटी उद्योजक होते, 18 कोटी कामगार. या 8 कोटीमध्ये 13% फक्त महिला उद्योजक होत्या. आज विचाराल 29% महिला उद्योजक या राजवटीत झालेले आहेत. मला असं म्हणायचंय, मी तर हे सगळं काम कार्य लोकांसमोर आहे. चौपदरी रस्ता आहे, ब्रिज, मोफा विमानतळ. काल म्हणाले मोफा मी आणला. कुठून आणलास रे? कुठल्या दुकानात मिळाला तुला? कळत नाही. अरे काय चोरेल म्हणा. कसा एअरपोर्ट मिळतो ते तर सांगा तरी झाला, पद्धत तरी सांगा. प्रफुल्ल पटेल केंद्रात मंत्री होते, त्यांच्याकडे खातं डिपार्टमेंट होतं. मी रेव्हेन्यू मिनिस्टर होतो महाराष्ट्रात. एकदा प्रफुल्ल पटेल माझ्याजवळ आले, राणेजी हे माझं गोंदियाचं काम करा ना. महसूलचं काम होतं. मी बोललो ठीक आहे, मी करतो काम, पण एक गोष्ट आहे, नवीन योजना तुमची येते, नवीन एअरपोर्ट देत आहे, सिंधुदुर्गामध्ये एक एअरपोर्ट द्या. मी तुमचं इकडे काम करतो, तुम्ही माझं काम करा. मला हात मिळाला, राणेजी डन. आणि 1 महिन्यामध्ये त्याने ऑर्डर दिली. तेव्हा हे तिकडे ऍक्विशनला अधिकारी गेले. हा इथला खासदार लुटपुंजा काय मला नाव नाही माहिती, तो तिथे झेंडा घेऊन विमानतळाला जागा द्यायची नाही, शेतकऱ्यांची जागा घ्यायची नाही. मला कळलं की आंदोलन चाल. मी गेलो तिथे, पोलिसांना विचारलं काय चाललंय, ऍक्विशन आले ना अधिकारी, मग हे काय कर नाही. ते विरोध 15 माणसं आहे ना, 15 माणसाचा विरोध. मला गाडीत घाला आणि घेऊन जा. आणि मी तिथे जाऊन फिरलो. प्रभू माया बरोबर होते, सुरेश प्रभू. मला इथे शेती दिसते हो, सगळा काळा दगड होता, गवतही नव्हतं त्याच्यावर. आणि येऊन तो शेत. आणि त्यानंतर एअरपोर्ट टेंडर काढलं, मस्करांना मी दिलं. का मस्करांचे वडील त्यावेळेला पीडब्ल्यूडीची कामं ब्रिजचे वर करायचे माझ्या ओळखीचे, त्यांना ते काम दिलं. टेंडर हे रूपांतर बांधून झाला बांधवानो. आणि बांधून झाल्यानंतर उद्घाटन होतं. मी थोडं 5-7 मिनिटं, माझं हेलिकॉप्टर लेट आलं. तेवढ्यात हे लोक उभे उद्घाटन करताना अधिकारी बोलले साहेब राणेजी आ रहे तो रुको. मी आलो, स्टेजवर गेलो. आश्चर्य वाटलं मला. जो माणूस जमिनी संपादकाला विरोध करत होता तो माईक घेऊन येणाऱ्या लोकांचं स्वागत करत होता.
मला आश्चर्य वाटलं. उद्धव इकडे बसले, मला डाव्या साईडला नाही, ते माईक घेऊन उभा. मी माहिती हातून घेतला. मी म्हणलं, उद्धवजी, हा तुमचा खासदार इथे नवीन प्रकल्प आला का त्याला विरोध करतो, हा तोडफोड करणार आहे, हा 15% 20% घेतो. तोंडावर सांगितलं, इथे बसले ते आणि ते सांगितलं या कोकणात प्रकल्प येत नाही खासदारामुळे. हा चूप. असं बांधून खोटं बोलतात. एक गोष्ट 2.5 वर्षात या जिल्ह्याला दिली नाही, कोकणाला दिली नाही. आपल्याला सर्वांगीण विकास करायचा. तुम्हाला माझी क्षमता माहिती आहे. कोणत्याही प्रकारे मी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण करणार. सिडको इथे येऊ देत नाही मी. आणि तुम्हाला एकच सांगेन की कोणाच्या बोलण्यात येऊ नका. आता पत्रकार बरेच पाहुण्यासारखे आलेत, 25-30 संपादकांनी दिलेले प्रश्न घेऊन आले, विचारतायत. मी उत्तर देतोय, कारण ते सुखांचा प्रवास परतीचा होत आणि म्हणून मी त्यांना उत्तरही देतो. पण आपण सांगतो सिंधुदुर्ग रत्नागिरी चा लोकसभा मतदारसंघ मोदींनी 400 पार सांगितले, ते 400 मध्ये 100% असणार म्हणजे असणार. आणि म्हणून जास्त न बोलता बंधू भगिनीनो, आतापर्यंत 34 वर्ष तुमच्या सानिध्यात सहवासात वावरताना तुम्ही प्रेमच माझ्या वाट्याला दिलंय, माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. मी तुमचा फार ऋणी आहे. मला राज्याचं मुख्यमंत्री पद मिळालं, माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिले. माननीय बाळासाहेबांच्या मार्गदर्शनामुळे अनेक पदं मिळाली. त्या पदावर मी यशस्वी झालो. आज खरं म्हणजे ही निवडणुकीसमोर लोकसभेमध्ये मी जात असताना माननीय बाळासाहेबांची आठवण येते. आज साहेब हवे होते, म्हणजे वन फिरून शिव्या देत आहेत ना, त्या दिल्या नसत्या. जाऊ दे, मी नाव घेणार नाही. त्यांनी जे काय पत्रकारांच्या भाषेत बोलले ना, आडवा गेला तर अमुक तमुक, त्या दिवसाची वाट बघतोय. आपण आपलं काम करूया. तुम्ही विश्वास आणि प्रेम देता, असंच चालू ठेवा. येणाऱ्या 7 तारीखला तुम्ही सर्वजण नातेवाईकांसह, मित्र मंडळी, शेजारी पाजाऱ्यांना सांगा, या वेळेला एकच ध्यास, एकच काम. 7 तारीखला सकाळी लवकर 11च्या आत जाऊन मतदानाच्या लाईनीत राहा. नंतर ऊन येतं आणि म्हणून उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही सर्वांनी जावं. सर्वांनी जाऊन 100% मतदान या भागातून, सिंधुदुर्ग रत्नागिरीतून व्हायला पाहिजे. आणि 400 मध्ये तुमच्या हक्काचा, तुम्ही हाक माराल तेव्हा ओम म्हणणारा खासदार असायलाच पाहिजे. आणि म्हणून तुम्ही मतदान करून निवडून द्याल असे या ठिकाणी निवडून द्या विश्वास व्यक्त करून माननीय राजजी ठाकरे यांना परत एकदा त्यांचे आभार मानत असताना त्यांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य, त्यांच्या मनोकामना माझा रामेश्वर पूर्ण करू दे अशी प्रार्थना करतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावं.
रडू नको रडू, सांगितलंय. अरे बस कर रे. व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे मित्र, माझे जुने सहकारी नारायणराव राणे, मान्यवर व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं तर त्या दिवशी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मी पाठिंबा जेव्हा जाहीर केला तेव्हा काही फारसं मनात नव्हतं की कुठे सभा घ्यायला लागतील. पण नारायणरावांचा फोन आल्यानंतर मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. कारण मी संबंध सांभाळणारा माणूस आहे. खरं तर नारायणरावांना या प्रचार सभेची किंवा माझी या मतदारसंघामध्ये आवश्यकताच नाही. ते निवडून आलेलेच आहेत. ते मी तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाहीये. हा इतका सुंदर देखणा असा हा प्रदेश आहे. या प्रदेशामधली सिंधुदुर्ग रत्नागिरी मधली जनता सुजाण आहे. साधी गोष्ट बघा, मी सुजाण अशा अर्थाने बोलतोय की महाराष्ट्र राज्याला नऊ भारतरत्न आहेत. त्या 9 भारतरत्नांपैकी तुम्ही जर नीट काढलेच सगळे तर त्या 9 भारतरत्नांपैकी जवळपास 7 भारतरत्न हे एकट्या कोकणामधून जातात. पावा काणे असतील, धोंडो केशव कर्वे असतील, विनोबा भावे असतील, सचिन तेंडुलकर असतील, लता मंगेशकर असतील, भीमसेन जोशी असतील, बाबासाहेब आंबेडकर, आमचे बाबासाहेब देखील इथले. त्यांचा जन्म इंदोरचा, पण सगळं काही झालं. आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातले 4 भारतरत्न हे एकट्या दापोलीतले आहेत. आणि म्हणून मी म्हटलं की सुजाण असा हा मतदारसंघ, कोण आपलं भलं करू शकतं, कोण काय करू शकतं माहितीये. आज इथे अनेक पत्रकार बांधव इथे आलेत. लांबूनच नमस्कार केलेला बरा. कारण यावेळेला मी ठरवलं होतं की कोणाला मुलाखती फारशा द्यायच्या नाहीत. मुलाखती ज्या द्यायच्या त्या विधानसभेला, त्याच्यामुळे तसे फारसे कोण जवळ यावेळेला आलेच नाहीत माझ्या. पण पाठिंबा जाहीर केल्यानंतरची ही माझी पहिली जाहीर सभा. आणि मग मी तो पाठिंबा का जाहीर केला, कशासाठी केला, हे मला असं वाटतं मी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं.
मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी ना सरळ चालणार आहे असा. माझ्या माता भगिनींनी जरा कानात बोटं घालावीत, कारण मध्ये मध्ये आमच्यातले ठाकरे जेनेटिकली प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे विचार करताना ना बैलासारखा, बैल जसा मुततो ना तसा विचार नाही करत. बैल चालता चालता मुततो असा असा. मला एखादी गोष्ट समजा पटली तर पटली, मला एखादी गोष्ट जर समजा नाही पटली शेवटपर्यंत नाही पटणार. तसं 2014 ते 2019 दरम्यान ज्या काही गोष्टी केंद्र सरकारकडनं झाल्या, नरेंद्र मोदींकडनं झाल्या, काही गोष्टी ज्या झाल्या मला नाही पसंत पडल्या. ज्या बाबतीत मी 2019च्या सभेमध्ये मी जाहीर त्यांचे स्क्रीनवरती ते दाखवून पण जाहीर विरोध केला त्या गोष्टीला. काही गोष्टी नाही पटल्या, ज्या आजही नाही पटत मला. आणि मला असं वाटतं या बाबतीत आपण मोकळं असणं गरजेचं आहे की बाबा ही गोष्ट मला तुमची पटलेली नाहीये, या गोष्टी तुमच्या मला पटल्या. मग ती नोटबंदीची असेल, पुतळ्यांची असेल, अनेक गोष्टींच्या असतील. ज्या गोष्टी नाही पटल्या नाही पटल्या, पण ज्या गोष्टी पटल्या त्याचं जाहीर कौतुक देखील करणारा माणूस मी आहे. ज्या प्रकारचं 370 कलम काश्मीर बंद रद्द झालं, किती वर्ष ऐकतोय. जेव्हापासून मला राजकारणाची समज आली, साधारणपणे तो काळ असेल 75चा वगैरे काळ असेल, ज्याला समज नसेल नाही म्हणणार मी, उमज म्हणेन मी, उमजलं ज्याला म्हणतो आपण. 75चा काळ असेल, आणीबाणीचा काळ. तेव्हापासून मी जे काही बघतोय किंवा त्याच्या अगोदरचं जे काही मी वाचलंय, 1947 साली जेव्हा हा देश स्वतंत्र झाल्यानंतर पासूनची मी काही गोष्टी अनेक ज्या वाचल्या आहेत, तेव्हापासून सुरू आहे 370 कलम रद्द करा. आज नरेंद्र मोदींचं सरकार ज्यावेळेला आलं, नरेंद्र मोदींनी त्या काश्मीरमधलं 370 कलम रद्द केलं. 370 कलम रद्द काय होतं की आपल्या देशाचा एक भाग, पण तिथे तुम्ही 1 इंच जमीन विकत घेऊ शकत नाही. हे जे आजपर्यंत होतं हे नरेंद्र मोदींच्या सरकारमुळे झालं, हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. याच्यासाठी किती वेळा मागण्या झाल्या, किती सरकारांनी सांगितल्या गोष्टी की आम्ही करू, कोणी केलं नाही. ज्यावेळेला बाबरी मशिदीचा विषय ज्यावेळेला आला आणि ज्यावेळेला देशभरातनं अनेक ठिकाणून ज्यावेळेला कारसेवक ज्यावेळेला तिकडे अयोध्येला गेले, त्यावेळेला ही चॅनल्स नव्हती, फक्त दूरदर्शन होतं. पण त्या दूरदर्शनवरती काही स्लॉट दिले जायचे, काही त्यावेळेचे काही चॅनलचे काही रील्स बिल्स असे काही होते, अर्ध्या असे त्याला स्लॉट दिले जायचे, वेळा दिल्या जायच्या. आणि जेव्हा ही माणसं ज्यावेळेला कारसेवक तिकडे गेले, त्यावेळेला तिथे मुलायमसिंग यादवच्या सरकार त्यावेळेला तिकडे होतं. त्या सगळ्या कारसेवकांना, अनेक कारसेवकांना तिकडे गोळ्या घालून ठार मारले आणि त्यांची प्रेत तिथे त्या शरयू नदीमध्ये फेकून दिली होती. माझ्या डोळ्यासमोर आजही जात नाहीत ती. कोण कुठचा बाबर आणि कुठच्या बाबराला सांभाळणारे आमच्याकडच्या अवलादी. झालं कधी ते, साधारणपणे ती 88-89 गोष्ट असेल, तेव्हापासूनचे सगळं सुरू आहे. विषय त्याच्याही कदाचित अगोदरचा पासूनचा असेल, पण हे सगळं कारसेवक तिथे जाणं, तिथे ती आंदोलनं होणं, सगळ्या गोष्टी होणं, आणि मग 92 साली त्याचा ढाचा गेला, ती पाडली गेली. ब्याण्णव साली झालेली गोष्ट आहे ती, 92 साली. त्यावेळेला त्याच्या अगोदर ते सगळे कारसेवक जेव्हा मारले गेले, आणि आता नरेंद्र मोदींचं सरकार असताना कोर्टामधनं राम मंदिर बांधायची परवानगी मिळाली, आणि आज त्यातला पहिली फेज ज्याला आपण म्हणतो
पहिला भाग राम मंदिराचा आज उभा राहिला, तिकडे रामलल्ला तिथे उभे राहिले, प्रतिष्ठापना झाली. जसं काश्मीरचं झालं तसं राम मंदिराचं आहे. मी तुम्हाला निश्चित सांगतो की नरेंद्र मोदींचं सरकार आणि त्या काळातलं सुप्रीम कोर्ट यांच्यामुळे हे राम मंदिर उभं राहिलं आणि त्या कारसेवकांच्या आत्म्यांना शांती मिळाली. नाही ते शक्य नव्हतं. ज्या गोष्टी योग्य आहेत त्या योग्य आहेत, ज्या गोष्टी अयोग्य आहेत त्या अयोग्य आहेत. मित्राची खरपट्टी काढायला आपण मागे पुढे पाहता कामा नये आणि दुश्मनाची देखील स्तुती करताना मागे पुढे पाहता कामा नये. आणि मग मी विचार केला या सगळ्या गोष्टींमध्ये या देशाचं काय झालंय. या देशामध्ये ज्याला उभी फूट हा जरा थोडासा विचित्र शब्द वाटतो, पण व्हर्टिकल स्प्लिट ज्याला म्हणतो आपण, उभी फूटच म्हणतील त्याला. एक तर तुम्ही मोदींच्या बाजूने असा किंवा एक तर मोदींच्या विरोधात असा. 2019ला मी जे बोललोय ना, आजचे जे आहेत ना विरोधी पक्ष, त्यांची हिंमत नाही त्या गोष्टी बोलायची. कारण माझा हेतू स्पष्ट होता, माझा उद्देश पूर्णपणे पारदर्शक होता. हे आताच्यांसारखं नाहीये माझं. मला मुख्यमंत्रीपद हवं होतं, मला मुख्यमंत्रीपद दिलं नाही. मला ही गोष्ट हवी होती, मला ती गोष्ट दिली नाही म्हणून मी विरोधात. हे नव्हतं तसं. मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोधात केला. यांच्यासारखं नाही माझं की बदल्यात काहीतरी हवं होतं म्हणून मी विरोध केला. मी नाही विरोध केला त्याच्यासाठी. आणि जर समजा काल उद्धव ठाकरे इकडे येऊन गेले ना, हे तुमचं ज्याला ते 2.5 वर्षाचं जे काही झंगाट होतं ना, 2.5 वर्ष मला द्या, 2.5 वर्ष तुम्हाला घ्या. समजा असं पकडूया की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने मान्य केले असते तुमची 2.5 वर्ष, आज बोलला असतात का? हे जे आज तुम्ही जे बोलतात हे बोलला असतात का? नसता बोललात. कारण सत्तेचा बोळा कोंबला असता तोंडात. मग आता काय बोलणार? ती गोष्ट हिरावून घेतली म्हणून आग लागली खाली. त्याचं कशाला बोलतायत? काल इकडे येऊन त्यांनी सांगितलं की म्हणे काय कोकणामधले उद्योगधंदे हे गुजरातला जात आहेत. वा रे वा. 2014 ते 2019 त्यांच्याबरोबर सत्तेत बसला होता तुम्ही. 2019 ते आता किती 2020-22 ते काय जे असेल ते काय 23, तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात. म्हणजे या महाराष्ट्रामधल्या गेल्या 10 वर्षातली 7.5 वर्ष उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते. का गेले उद्योगधंदे बाहेर? का नाही विरोध केला तुम्ही? उद्योगधंदा आला की यांचा खासदार विरोध करणार, आमदार पाठिंबा देणार. आपण का विरोध करतो ते तरी माहितीये का? माहित नाही. जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प कोकणाचा नाश होईल. तिथे जर समजा स्फोट झाला तर काय होईल हे चालन तुमच्या समोर. मी बरोबर बोलतोय? बरोबर ना? त्याचा स्फोट झाला तर काय होईल? मी एक यादी वाचून दाखवतो. मी जगातलं बोलतच नाही, मी फक्त भारतातलं बोलतोय. आत्ता भारतामध्ये अणुऊर्जा प्रकल्प कुठे कुठे आहेत? काकरापार पॉवर स्टेशन गुजरात, स्थापना 1993. मद्रास ऑटोमिक पॉवर स्टेशन तामिळनाडू, स्थापना 1984.
नारोरा ऑटोमिक पॉवर स्टेशन उत्तर प्रदेश स्थापना 1991, कासगा ऑटोमिक पॉवर स्टेशन कर्नाटक स्थापना 2000, राजस्थान ऑटोमिक पॉवर स्टेशन 1980, तारापूर अणु ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्र 1969, कुंदकुलम अणु ऊर्जा प्रकल्प तामिळनाडू 2013, एवढे अणु ऊर्जा प्रकल्प आता भारतामध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा की उद्या जर स्फोट झाला तर किती माणसं कोकणामध्ये मरतील यांची चिंता वाहणाऱ्यांना हे माहित नाही का की भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर हे मुंबईत आहे. न्यूक्लिअर रिएक्टर स्फोट झाला तर कसला स्फोट होतो? न्यूक्लिअर रिएक्टरचा स्फोट होतो. न्यूक्लिअर रिएक्टर मुंबईत आहे. तिथे कधी मला आठवत नाही की बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटर दूर लोटा, इथून काढून टाका, असं कधी बोललेलं मला आठवत नाही. पण कोकणामध्ये प्रकल्प येऊ द्यायचा नाही. मग पुढचा कुठचा आता आला तो विरोध झाला तो नाणार. यांचा खासदार जाणार नाणारला विरोध करणार आणि मग लोकांना भडकवणार, बागायती शेती जाते बिते वगैरे वगैरे. माझं असं म्हणणे हे सगळं नंतर. नाणारमध्ये जेवढी जमीन आज अक्वायर केलेली आहे, लोकांच्या जमिनी घेतलेल्या आहेत, कोणी घेतल्या तो जमिनी? कसा रिकामा झाला आणि नाणार तिकडे होणार? तिथे जमीन आली कुठून? बरं आली तर आली. इथेच फिरत असलेल्या अनेक दलालांनी जमिनी लोकांकडनं कमी पैशामध्ये विकत घेतली. मग ह्यांनी नाणारला विरोध केला. मग काय? मग मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सांगितलं काय बारसू प्रकल्पाचं नवीन नाव ठेवायचं असेल तर बारसू करावं लागतं. आता म्हणे बारसूला हलवा. मग बारसूला म्हणे तिकडे 5000 एकर जमीन तिकडे सापडली. आता बारसू 5000 एकर जमीन सापडली कशी? म्हणजे कोणीतरी घेऊन ठेवली होती. बाबांनो, मी तुम्हाला जे सांगतोय ना हे फक्त वरवर पकडू नका. याच्यामध्ये हे सगळे जमिनीचे व्यवहार आहेत. यांच्याच लोकांनी घेऊन ठेवलेल्या सगळ्या जमिनी, हे प्रकल्प आणायचा नाही आणायचा हे सगळं ठरवायचं. मग जिथे जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत तिथे जास्ती मुलांनी सरकार जास्ती पैसे देतं. म्हणजे तुमच्याकडनं 10 रुपयाला घ्यायची गोष्ट आणि सरकारकडनं 200 रुपये घ्यायचे. हे सगळे धंदे इथे कोकणामध्ये सुरू आहेत. आणि याच्यासाठी म्हणून पहिल्यांदा प्रकल्प थांबवायचा, जमिनीची किंमत वाढवायची, मग त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी करायच्या. हे सगळे धंदे इकडचे, हे सगळे आता लोकप्रतिनिधी आहेत ना, हे खासदार हा इथला, त्यांचे हे सगळे प्रकार सुरू आहेत. याला बळी पडायचंय तुम्हाला? तेव्हा असले हे दलाल वगैरे फिरत नव्हते इथे कोकणामध्ये, म्हणून पटकन झाली कोकण रेल्वे. या कोकणामध्ये चांगले उद्योग यावेत, प्रदूषण मुक्त प्रकल्प यावेत. खरंच प्रत्येकाची इच्छा आहे. हे बाजूचा गोवा बघा, अख्खं जग तिकडे जातं, जग. पण गोव्यासारख्या बीच वरती जर समजा ते चित्र दृश्य दिसतं आपल्याला, ते जर आमच्या कोकणाच्या किनाऱ्यावरती दिसलं, 2020 एवढी गर्दी होईल. आणि मग आमच्याकडचं काय पालीभूत असतं काय? आमची संस्कृती बिघडते, आमची संस्कृती खराब होते. 2 वेळचं अन्न देऊ शकत नाही अशी कोणती संस्कृती हो? इकडची संस्कृती खराब, इकडची संस्कृती मोठी. मग गोवा आणि केरळा तुमचं असंस्कृत आहेत लोक.
पक्ष स्थापनेच्या भाषणामध्ये मी एकदा एक उदाहरण दिलं होतं. आज मी ते पुन्हा तुम्हाला एकदा उदाहरण देतो. नवं उघडलं होतं त्यावेळेला. मी मलेशियाला गेलो होतो आणि मलेशियाला गेलो असताना तिकडे एक जेंटिंग हायलँड नावाची एक जागा आहे. आता अनेक लोक गेली असतील. मी जेव्हा गेलो त्यावेळेला एक हॉटेल होतं फक्त तिकडे. म्हणजे साधारणपणे किती अंतर असेल पकडूया आपण, मुंबई ते माथेरान एवढं अंतर आहे. तिथे पोहोचलो आम्ही. सहज आपला चोची मारत होतो. म्हटलं खाली जरा विचारपूस केली. म्हटलं किती हॉटेल मोठं होतं ते, पण एकच हॉटेल होतं. म्हटलं काय रे, म्हटलं इथे ऑक्युपन्सी किती? ते म्हटलं 100%. म्हटलं 100% ऑक्युपन्सी? म्हटलं काय आहे का इथे? ते बोलले इथे कसिनो आहे. म्हटलं बरं. संध्याकाळी मी शर्मिला अजून आमच्या बरोबरच्या कोण 2-3 जण होतो. आम्ही खाली कॅसिनो मध्ये गेलो. मला जुगार खेळता येत नाही. मी 5 वर्षात एकदा खेळतो. मग तिकडे आतमध्ये गेलो. ते काय ते भिंगऱ्या फिरवत होते सगळे. काय कोण काय बसले होते काय. 10 मिनिटात मी बाहेर पडलो. बाहेर पडलो. बाहेर आलो. तिकडे एक बार होता. म्हणजे काय सांगायला नको ना. आपला तिथे बसलो आणि माझं सहज असं वरती लक्ष गेलं. तिथे एवढी मोठी एक पाटी लिहिली होती. एवढी मोठी पाटी होती त्या बार मध्ये. त्याच्यावरती लिहिलं होतं मुस्लिम्स आर नॉट अलाउड. मुसलमानांना येथे परवानगी नाही. आता तुम्हाला गंमत सांगतो. मलेशिया हा देश पण मी त्याला विचारलं, म्हटलं हे कशासाठी? तो बोलला की मुस्लिम धर्मामध्ये दारू पिणं स्वतःच्या देशाची प्रगती करण्यासाठी जर एक देश आपल्या धर्माला बाजूला सोडत असेल, आपण कोणती संस्कृती घेऊन बसले हो? कुठची संस्कृती? आणि मग आपला जो काय बाणा म्हणू आपण की बाय इथे आम्ही या गोष्टी होऊ देणार नाही, आम्ही ही गोष्ट होऊ देणार नाही, आम्ही ती गोष्ट होऊ देणार नाही. बाकीची राज्य पुढे चालली आहेत. गोवा पुढे चाललाय. हॉटेल्स निघतायत तिकडे. केरळामध्ये निघतायत. आम्ही तारकर्ली घेऊन बसलोय. तासन तास बसलेत लोक डॉल्फिन दिसत. ह्याला जातात नाही का, ते जंगलात देतात ना वाघ दाखवायला. सावंतवाडी डॉल्फिन आलाय. तर मला तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा की या सगळ्या बाजूने इतका सुंदर प्रदेश मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आपल्या कोकणामधला हा संपूर्ण प्रदेश आपला जो आहे ना, त्याला जैव विविधता म्हणतात त्याला.
इतक्या वेगवेगळ्या प्रकारची झाडं, पानं, फुलं, या सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी, असं हे संपूर्ण आपला जो काय म्हणतो सह्याद्रीची रेंज आहे ना, ही आपली अख्खं सगळं जे आहे ना, खास करून हा सगळा प्रदेश, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, हा सगळा प्रदेश हा 2 नंबरला येतो जगात, 2 नंबरला. अमेझॉनच्या जंगलानंतर हा प्रदेश येतो. आणि या प्रदेशाचं आम्ही काय करतो? काही नाही. पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथे फक्त लोक येतात, गाड्या लावतात, धबधब्याखाली उभे राहतात. हा इतका सुंदर प्रदेश व्हायला पाहिजे, याच्यामध्ये इतक्या प्रकारच्या गोष्टी यायला पाहिजेत. खरं तर बाकीचे कारखाने सोडून नारायणराव, माझी तर इच्छा फक्त हॉटेल्स आणा इथे आणि इंग्लिश स्पीकिंग कोचिंग क्लासेस आणा. कोणी जाणार नाही तिकडे, गोव्यामध्ये आणि केरळामध्ये सगळेजण इकडे येतील. जेवढा वेळ मिळाला, मला अजूनही आठवतंय नारायणरावांचा 6 महिने मिळाले होते मुख्यमंत्री पदाचे. जर पुढची 5 वर्ष मिळाली असती ना, कोणाला इथे प्रचाराला याची गरजच लागली नसती. सपाटल्यासारखं काम करणं आणि कामाचा सपाटा लावणं हे काय असतं ना, हे नारायणरावांकडे बघून तुम्हाला कळेल. मी विनाकारण कोणाची स्तुती करण्याचा माणूस नाही. मी मला आजही आठवते, नेहमी बाळासाहेब सांगायचे आम्हाला, आम्ही कधी गप्पा मारत असायचो, मला ते सांगायचे, अंतुले नंतर जर कामाचा कोणी जर वाघ बघितला असेल, सपाटा बघितला असेल, बोले आपली नारायणराव. आणि एखादा विषय समजून घेणं, समजल्यानंतर तो मांडणं, हे तुम्ही असं नका पकडू. त्यांनी 4 गोष्टी माझ्याबद्दल चांगल्या बोलल्या म्हणून मी आता त्यांच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलतोय. मी खरंच सांगतोय, मला ज्यावेळेला ते मुख्यमंत्री झाले त्याला मला खरंच प्रश्न पडला होता की हे कसं करणार, हे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतील का? तो जो मुख्यमंत्री पदाचा म्हणून जो आवाका जो असतो, ही गोष्ट हे कशी सांभाळणार, काय सांभाळणार, खरंच प्रश्न होता. पण त्यांनी ज्या प्रकारचं मुख्यमंत्री पद त्यांनी जे हाताळलं किंवा हाकलं म्हणूया, हे भल्या नाही जमले. मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो, उत्तम उदाहरण. माझ्याबरोबर इथं आमचे अनिल शिदोरे आले असतील. कुठे आलेत का? कुठे आली आहेत? नारायण, तुम्ही कदाचित विसरून गेला असाल ही गोष्ट. हे आमचे अनिल शिदोरे एके दिवशी आपले मोठी संस्था, आपले अभय बंग माहिती आहेत ना तुम्हाला, सामाजिक संस्था ज्यांचे अभय बंग, या अभय बंगांना घेऊन हे आमचे अनिल शिदोरे एके दिवशी नारायणराव मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गेले. सभागृह चालू होतं आणि बालमृत्यू, कुपोषण या विषयामध्ये अभय बंग त्यांना भेटायला गेले. त्याला हे आमचे अनिल शिदोरे बरोबर होते. ते आलेत, अभय बंग आलेत म्हटल्यानंतर नारायणराव आतून बाहेर आले. पटकन त्यांना म्हणले की 1-5 मिनिटं द्या, मी बाकीच्यांचा आवरतो, तोपर्यंत जर तुम्ही इथे बसा. झालं. त्याच्या नारायणरावांनी त्यांचं ऐकायला सुरुवात केली. कुपोषित बालक हा विषय अभय बंग नारायणरावांना समजून सांगत होते. नारायणराव ऐकत होते. विरोधी पक्ष नेते असताना. दुसऱ्या दिवशी नारायणरावांनी सभागृहामध्ये जाऊन जे भाषण केलं, तो जो विषय ज्या प्रकारचा मांडला, यांना शिदोरेंना अभय बंगाने सांगितलं की म्हणे, मी ते भाषण ऐकताना मला असं वाटलं की हे आपल्या संस्थेचे सभासद आहेत की काय. मी 15 मिनिटं त्यांच्याशी बोललो, पण त्यांनी 1.5 तासाचं तिथे सभागृहामध्ये चिडीचूप, सभागृह अख्खा चिडीचूप. आणि नारायणराव तिकडे त्या कुपोषण या विषयावरती बोलतायत, बालमृत्यू या प्रकरणावरती बोलतायत. एखादा विषय समजून घेणं, त्याची हाताळणी कशी करणं,
त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं, हे ज्या माणसाला माहिती आहे तो आज तो माणूस तुमच्या समोर खासदारकीचा उमेदवार म्हणून उभा आहे. माझी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या माझ्या सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, त्यांना निवडून घ्या ही तर विनंती आहे. पण तुम्हाला एक प्रश्न पण आहे, नुसताच बाकड्यावर जाऊन बसणारा खासदार पाहिजे का केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा तुम्हाला उमेदवार पाहिजे? उद्या ज्या वेळेला नरेंद्र मोदींचं सरकार पुन्हा ज्या वेळेला तिथे बसेल येईल त्यावेळेला त्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये या कोकणा संदर्भातल्या माझे जे काही मत आहेत, माझी जे काही स्वप्न आहेत, मला जे काही म्हणायचं आहे, मी अनेक गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर हे बाबा रे माझ्याकडनं काम नाही होऊ शकत, असं होऊ शकत नाही, त्यातनं ते मार्ग काढणार, हा झाला त्यांचा स्वभाव. आणि म्हणून मला आपल्याला फक्त कोकणवासियांना, माझ्या माता भगिनींना, बांधवांना मला फक्त एवढंच सांगायचंय की जे कोकणामध्ये आपल्याला आणायचंय, ज्याच्यासाठी म्हणून आपल्याला काही वेळेला कोकण सोडावं लागतं, ती गोष्ट जर समजा उद्या कोकणामध्ये जर आपल्याकडे आली, सिंधुदुर्गामध्ये आली, रत्नागिरीमध्ये आली, आपल्याला कोकण सोडावं लागणार नाही, आपल्याला आपल्या जमिनी विकाव्या लागणार नाहीत, आपल्याला आपल्याच परिवारापासून विभक्त होता येणार नाही, व्हायची गरज लागणार नाही, जे व्हायचंय मिळणार आहे ते सगळं आपल्याला कोकणातच सगळं उभं राहील. आणि यासाठी म्हणून जर समजा तुम्हाला जे काही वाटतंय ते फक्त करू शकणारा माणूस हा फक्त नारायणराव राणे आहे. येत्या 7 तारखेला आपण नारायणरावांना प्रचंड 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 मताने आपण त्यांना विजयी करावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या प्रचार सभेची सांगता राष्ट्रगीताने होईल. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, सिंध गुजरात मराठा द्राविड यमुना गंगा शुभाशिष मागे गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय जय हे जय जय भारत माता की